नमस्कार. 20 जानेवारी भास्कर जोशी. माझे सासरे डॉक्टर सुधाकर चांदसकर मराठवाडा विद्यापीठात 28 वर्ष प्राध्यापक होते आणि 21 फेब्रुवारी 2011मध्ये त्यांचा अचानक मृत्यू झाला. कार्तिकी हॉटेल जे आहे संभाजीनगरमध्ये, तिथे डेड बॉडी सापडली. त्याच्या खिशात माझ्या मोबाईलच्या नंबरची चिठ्ठी होती. एका महिला मनीषाने मला फोन केला. नंतर मी त्याचं सगळं इन्व्हेस्टिगेशन वगैरे सगळं केलं. त्याच्यावर मला आत्ता भाष्य करायचं नाही. पुढे माझ्या मिसेसने माझ्यावर आरोप केला की माझ्यामुळे तिचे वडील मारले गेलेले आहेत किंवा मीच त्यांना मारले गेलेले. त्यांनी माझ्या मनाला खूप दुखापत झालेली आहे. नंतर तिच्या आईनीवर हाच माझ्यावर आरोप केला. माझा आता माननीय गृहमंत्री, गृहसचिव इक्बाल चहल, DG आणि छत्रपती संभाजीनगरचे पोलिसांना विनंती आहे की त्यांनी माझ्यावर माझ्या सासऱ्यांचा मर्डर केल्याचा, माझ्या बायकोची, माझ्या सासूची तक्रार घ्यावी. अन्य लोकांचे पण दावे, पण अन्य लोकांची नावं मी देत नाही. यांची मुख्य तक्रार घ्यावी आणि माझ्यावर अटेम्प्ट ऑफ मर्डरचा गुन्हा दाखल करावा. ज्या दिवशी ते घरातून निघाले त्या दिवशी त्यांच्या सासूने त्यांचा मोबाईल काढून घेतला होता. याच्यामध्ये एका बाईचा पण फोनचा संबंध आहे. ते 50,000 रुपये त्यांनी बँकेतून काढले. ते सिडकोमध्ये गेले, तिथे त्यांना मारलं गेलं असं माझ्याकडची माहिती आहे. ती चेक करावी लागेल. तिथून त्यांची डेड बॉडी तिथे टाकली गेली. डेड बॉडीमध्ये फक्त माझा मोबाईल नंबर ठेवला गेला आणि हा एक मेसेज होता. ह्याच्या अगोदर त्याचं अपहरण झालं होतं, त्यांच्याकडून खंडणी उकळली होती आणि त्यांना मारणारे लोक कोण होते, काय होते, ह्याच्यावर सासू स्वतः प्रकाश टाकू शकेल. कारण एकदा वाद झाला आमच्या दोघांचा, माझा सासूचा, तर नकळतपणे ती बोलली की मीच माझ्या नवऱ्याला मारलं आहे असं गल्लीतले लोक म्हणतात. आता हे सगळं जे प्रकरण आहे हे नीट समजून घेतलं पाहिजे. माझ्याकडे आता वेळ नाही, कारण माझा मृत्यू होणार आहे. माझी सासूने तिच्या नवऱ्याचा बळी घेतला असेल तर ती आता माझ्या बळी घेण्याच्या मागे लागलेली आहे. कारण तिला कळलं की ह्याला रहस्य कळलेलं आहे. तसं माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला आणि माझ्या भावाने ती केस कशी मिटवली ते पण मी वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आता मला एवढंच म्हणायचं की या दोघांची तक्रार घ्या, देखी माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा आणि माझ्यावर तुम्ही अटेम्प्ट ऑफ मर्डरचा टाका केस. अन्यथा 7 डेजमध्ये इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होईल. आणि ह्याच्यामध्ये मुख्य ब्रेन जो आहे तो माझ्या सासूचा आहे, अपर्णा चांदसकर, जी चांदस गावात लपून बसलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक कॅरेक्टर आहे, ते म्हणजे सख्खा भाऊ श्याम जोशी. तर त्याला आपण नंतर पकडू. पहिल्यांदा माझं तुम्हाला अपील आहे की तुम्ही तत्काळ या दोघांना संपर्क करा. त्यांचे मी मोबाईल नंबर तुम्हाला देत आहे. त्या दोघांच्या तक्रार लेखी घ्या. कारण आता मी त्यांना सोडतो आहे, निघून जातो आहे. कदाचित मी आत्महत्या करेल, काही होईल, पण जाण्यापूर्वी हे सत्य सांगून चाललो आहे मी समाजाला. ठीक आहे. म्हणजे स्वामी विज्ञानानंदांचा कसा घातपात करण्यात आला, कसा घातपात हा शब्द लक्षात घ्या आश्रमामध्ये, तिथपासून माझ्या वडिलांचं काय झालं, माझं काय झालं आणि माझ्या आईचं काय झालं हे जाताना मी सगळं सांगून चाललेलो आहे. ॲक्शन घ्यायची असेल, न्याय करायचं असेल तर मी जिवंत असण्यापूर्वी न्याय करा. धन्यवाद.